ठाणे शहर मतदारसंघ. ठाणे शहर मतदारसंघामध्ये यावेळेस संजय केळकर हे भाजपचे आहेत आणि राजन विचारे हे उद्धव सेनेचे असे दोन उमेदवार, तगडे उमेदवार उद्धव सेना आणि भाजपचे यावेळेस एकमेकाच्या विरोधामध्ये उभे आहेत. आता विचारे हे राजन विचारे हे या निवडणुकीत केळकर यांच्या विरोधात उभे राहिल्यामुळे ही लढाई थोडीशी अटीतटीची अशी होणार असं वाटतंय. पण तसं काही ह्या संजय केळकरांना वाटत नाही. त्यांना वाटतं की ही लढाई एकतर्फी होणार आहे. तर आता यामध्ये हे जे 2019मध्ये या मतदारसंघामध्ये संजय केळकर हे भाजपचे 92,298 इतके मतं मिळून निवडून आले. पण त्यावेळेस अविनाश जाधव हे मनसेचे होते, त्यांना 72,874 इतकी मतं मिळाली होती. तर आता यावेळेस मात्र निकाल वेगळा लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे असं वाटतंय. परंतु हे मतदार या मतदारसंघामध्ये आहेत. तर 2,60,000च्या आसपास हिंदू मतं आहेत या मतदारसंघामध्ये आणि त्यातील 95,000 जी मतं आहेत ती मराठा समाजाची आहेत आणि हीच मतं या निवडणुकीत निर्णायक ठरतील असं वाटतं. आणि दोन मराठा उमेदवार असल्यामुळे येथे मतदार कुणाला जे मतदार करणार हे महत्त्वाचं आहे, कारण त्यांच्यावर बरं आहे. कारण 2019मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये केळकर यांच्या समोर मनसेचे अविनाश जाधव होतो. त्यावेळी राष्ट्रवादीने उघड तर शिवसेनेने छुपी मदत मनसेला केली होती. तरीसुद्धा केळकर यांनी जाधव यांचा 20,000 मतांनी पराभव केला. आता केळकर यांची लढत केवळ मनसेवर नसून उद्धव सेनेचे राजन विचारे यांच्याशी सुद्धा आहे. लोकसभा निवडणुकीत येथे महायुतीला 1,26,431 मतं मिळाली आणि विचारे यांना 66,260 मतं मिळाली. विधानसभा निवडणूक महायुतीत हे मताधिक्य राखते का, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. लोकसभेत मिळाली तेवढी किंवा त्यापेक्षा जास्त मतं विचारे हे प्राप्त करतात का, हा एक महत्त्वाचा मुद्दा येथे आहे. आणि मनसे, केळकर की विचारे यापैकी कुणाची मते खाणार यावरही निकालाचं भवितव्य अवलंबून आहे. आता येथे हा मतदारसंघ राखण्यासाठी भाजपला मोठी कसरत करावी लागणार आहे. आणि कारण मागच्या निवडणुकीत मनसेचं आव्हान होतं आणि यावेळेस माजी खासदार राजन विचारे यांना संधी दिल्याने येथील लढत आता रंगतदार होण्याची शक्यता आहे. तर आता हे केळकर हे जे आहे हे पारंपरिक दृष्टिकोनातून जर बघितलं, त्यांचा एक व्हिडिओ आम्ही टाकलेला आहे. तर हे केळकर हे एक चांगले कार्यकर्ते आहेत, हे व्यवस्थित आहेत आणि त्यांनी खूप प्रकारची विकास कामं केली आहे. लोकांच्या मनामध्ये त्यांच्याविषयी खूप आस्था आहे. पण राजन विचारे हे देखील एक चांगल्या पद्धतीचं व्यक्तिमत्व असल्यामुळं ही लढाई दोघांमध्ये असल्यामुळं आता दोघांपैकी कुणी निवडून येऊ शकतं अशी परिस्थिती आज तरी आहे. पण शेवटच्या टप्प्यामध्ये जर बघितलं तर केळकर हे पुढं राहतील अशी एक शक्यता या मतदारसंघामध्ये आहे. कारण मतदारसंघातील जे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते महत्त्वाचे प्रश्न म्हणजे अंतर्गत रस्त्यावर जी पार्किंगची समस्या आहे आणि वाहतूक कोंडीचा जो प्रश्न आहे तो अद्यापपर्यंत एकही उमेदवार किंवा एकही आमदार सोडवू शकलेला नाही. जी परिस्थिती 5-5 वर्षे हे निवडून येतात आणि निधी आणतात, स्वतःसाठी वापरतात, पण जे प्रश्न आहे ते तशा पद्धतीचेच ठेवतात आणि परत दुसऱ्या निवडणुकीसाठी मला निवडून द्या असा प्रश्न असतो. आता निधी आणतात म्हणजे हे म्हणतात मी निधी आणला, तर हे निधी ते स्वतः नाही आणत, सरकार ते खर्च करतं त्या मतदारसंघामध्ये आणि हा जनतेचा पैसा असतो, तो काय लोकांचा पैसा नसतो. त्यामुळं एक शेवटी मी आणला आणि माझा बंगला उभा केला. कारण इथे एक दुसरी महत्त्वाची गोष्ट, रस्त्याच्या प्रश्नासाठी आणला, पावसात रस्ता वाहून गेला,
मध्यंतरी एक जणांनी सांगितलं होतं, हे शिंदे सरकार एका मोठ्या नेत्याने सांगितलं असं की हे 40% भ्रष्टाचार करतंय. हे म्हणजे 40% लोकं कमिशन खातात. अशा पद्धतीचा एक त्यांच्याविषयीचा मुद्दा एका विरोधी पक्षाच्या नेत्याने केला होता. आणि 40% कमिशन घेणं म्हणजे याचा अर्थ एक रस्त्याला जर 10 कोटी असतील तर यांनी 4% घ्यायचे. 4 कोटी आपण घ्यायचे आणि 6 कोटीमध्ये तो रस्ता करायचा. आता 6 कोटीमध्ये तो रस्ता करायचा, त्याच्यामधले 2 कोटी किंवा 3 कोटी हे बाकीचे अधिकारी, कंत्राटदार वगैरे खातात आणि कोटी 2 कोटी रस्त्यावर टाकतात, खडी मुरुम टाकून. आणि पावसाळा रस्ता वाहून गेला आणि हे जे 10 कोटी आहे, हे ठेकेदाराच्या, त्यानंतर आमदाराच्या, त्याच्यानंतर एक जो असेल अधिकाऱ्यांच्या, त्यांच्या खिशात जातात, असा एक प्रश्न एक निर्माण होतो. तर नेमकं लोकं या पद्धतीने बोलत असतात, पण ते मतदानाच्या वेळेस असं काय करतात हे लोक, यांच्यावर काय जादू करतात की ते परत निवडून येतात, हे सांगण्यासाठी एक महत्त्वाचं. त्यानंतर या मतदारसंघामध्ये जुन्या काही धोकादायक इमारती आहेत. तर तो प्रश्न तसाच आहे, कारण त्या खाजगी मालकीच्या इमारती आहेत आणि तेथे सरकार काही करू शकणार नाही. पण सरकार कमीत कमी त्यांना एक मदत तरी देऊ शकतं ना, की बाबा ह्या जुन्या इमारती पुनर्विकास करण्यासाठी एक यांना एकूण किमतीच्या नवीन बिल्डिंग जी बांधली त्याच्यामध्ये काही टक्के एक मदतही करू शकतं. केंद्र सरकार जर समजा 2.5-3 लाख रुपये नवीन घरासाठी अनुदान देऊ शकतं. तर ह्या जुन्या धोकादायक भाग जो आहे इमारतीचा, तो नवीन करण्यासाठी देखील काही मदत करू शकतो. कारण तसे प्रस्ताव आले पाहिजेत आणि त्याची सर्वेक्षण झालं पाहिजे, तर तसं होऊ शकतं. तिसरा एक महत्त्वाचा यामध्ये मुद्दा आहे, ती घोडबंदर भागात होणारी वाहतूक कोंडी. आता ही वाहतूक कोंडी जर सोडवायची असेल, तर त्यासाठी उड्डाणपूल किंवा एक ग्राउंड पूल असे काहीतरी वेगवेगळे पर्याय जे असतात, ते अभ्यास करून शोधले पाहिजेत आणि ते शोधून त्यावर हे केलं पाहिजे. परंतु कोणत्याही या आमदाराला, खासदारला, उमेदवाराला डोकं चालवायची गरजच नाही आहे किंवा ते मतदारसंघाचा विकास कशा पद्धतीने करायला पाहिजे ते सांगत नाही. त्यांचा फक्त मीटिंग आहे एक, किंवा लोकांच्या संदर्भामध्ये जर बोलायचं आहे, उमेदवार किंवा आमदार हे मीटिंगमध्ये आहेत, चर्चेत आहेत, ते मुंबईला गेलेले आहेत, ते तुम्हाला भेटू शकणार नाही त्यांच्या संदर्भामध्ये. म्हणजे लोकांचा संपर्क 5-5 वर्ष ही लोकं तोडतात. असं काही भागामध्ये तर उमेदवार 5 वर्षांनी भेटलेले उमेदवार आहेत लोकांना, असे एक भाग आहे. की 5 वर्ष कुठे गेला? कारण लोकांनी तशा पद्धतीचे बोर्ड लावलेले आहे काही मतदारसंघामध्ये, की हा उमेदवार शोधून दिल्यास तुम्हाला एवढं-एवढं बक्षीस, हा आमदार शोधून दिल्यास तुम्हाला इतक्या-इतक्या पद्धतीचं बक्षीस. म्हणजे हे लोक एकदा निवडून गेल्यानंतर मतदारसंघाशी जे विकास करायचा तसा करत नाही आहेत. हे स्वतःचा विकास मात्र मोठ्या प्रमाणात करतात. स्वतःचे मोठमोठाले बंगले बांधलेत. स्वतःचे एक भारी काही एका मतदारसंघामध्ये तर त्या उमेदवाराकडं बायकोच्या नावावर 4 गाड्या, मुलाच्या नावावर 3 गाड्या, स्वतःच्या नावावर एकही गाडी नाही आहे. पण दुसऱ्याच्या नावावर 7 गाड्या. अशा पद्धतीने मोठमोठ्या ज्या किमती मोटारी आहेत, रोल रॉयल्ससारखे असे पण वापरतात ग्रामीण भागामध्ये किंवा इतर काही भागामध्ये हे लोकं. त्यामुळं हा जो विकासाचा प्रश्न आहे, तो अतिशय एक वेगळ्या पद्धतीचा आहे आणि खरोच तळमळीचा कार्यकर्ता असेल, तर तो हे सरकारचे जे पैसे आणून चांगल्या पद्धतीचा विकास करू शकतो. आमचं ATM न्यू वर्ल्ड चॅनल हे संपूर्ण भागामध्ये, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विविध मतदारसंघातील संपूर्ण माहिती आपल्याला देत असतो. आमदार खासदारांचे व्हिडिओ पण आम्ही टाकलेले सर्व. तर ते सुद्धा बघू शकता. या केळकरांचा व्हिडिओसुद्धा आमच्या चॅनलवर आहे. तो पण तुम्ही शोधून बघू शकता. आणि त्यानंतर या राजन विचाराच्या संदर्भामधली माहिती आहे, लोकसभेच्या संदर्भामधले व्हिडिओ आहेत, ते पण तुम्ही बघू शकता. आणि यानंतर आम्ही या चॅनलला, ATM न्यू वर्ल्ड चॅनलला जास्त आपण सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि एक तुमच्या कॉमेंट पण सांगा. आणि येथे हे संजय केळकर निवडून येण्याची शक्यता सर्वात जास्त आहे
असं एक सर्वसामान्य लोक बोलतात. मग प्रत्यक्ष परिस्थिती काय होते, काय सांगता येत नाही आहे. कारण ऐनवेळेस एका रात्रीत मतदान कसं फिरलं, हा एक चमत्काराचा मुद्दाही फिरू शकतो. तर आमच्या या ATM न्यू वर्ल्ड चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करून एक कॉमेंटही करा.